कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे. तर इकडे कावेरी आणि यश ह्या दोघांनाही आता सत्यनारायणाच्या या पूजेला बसायला लागायला असतं. कारण की गुरुजींनी हे दोघांनाही बसायला सांगितलेलं असतं. मात्र दोघांचंही कौतुक करत असते की काही झालं तरी दोघांचा जोडा हा शोभूनच दिसतो बरं का, असं म्हणून. तेव्हा यश हा आता विचार करत असतो की काही करून मला ही जो पूजा आहे ती पार पडून द्यायची नाही आहे. काहीतरी करावं लागेल जेणेकरून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबून जातील. इथे विद्या जी आहे ती आता मस्तपैकी उकाना घेत घेत आता गाठ जी आहे ती बांधत असते. तेव्हा यश हा व्हिडिओकडे तोंड करून इकडे पाहत असतो आणि विचार करत असतो की काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून हे थांबेल. इतक्यातच कावेरीला आता चक्कर येते. कावेरी ही चक्कर येऊन पडते. तेव्हा यश हा मात्र तिच्याकडे पाहतच बसतो की बापरे, अचानक हिला चक्कर कशी काय आली म्हणून सगळेजण हे धावून तिच्याकडे जातात. कारण तिला खूपच अचानकच अशी चक्कर आली असते म्हणून. तेव्हाकडे विद्या ही पाहत असते आणि म्हणते की बापरे, हिला तर चक्कर आली आहे म्हणून. तर इथे आता यश हा विचारात पडतो की हे नाटक करते की खरंच आली आहे म्हणून. तर इकडे सगळेजण हे आता एकत्र येऊन गोळा झालेले असतात. कारण की तिला खरंच चक्कर आलेली असते. इथे जी आहे ती पण पाहत असते की बापरे, हिला अशी कशी काय अचानकच चक्कर आली, नेमकं काय झालंय, असं म्हणून ती बोलत असते. इथे आता जी कावेरी आहे ती मनापासूनच पाणी वगैरे पित असते आणि सगळेजण हे तिची खूप काळजी घेत असतात. सगळ्यांना वाटतं की हिला अचानकच कशी काय चक्कर आली म्हणून. तेव्हा इकडे कावेरीला आता थोडीशी शुद्ध येते. सगळेजण हे आता वाट पाहत असतात की नेमकं काय झालं. इतक्यातच अमृता बोलते की ही काही चक्कर वगैरे आलेली नाही हिला, ही नाटकं करते. खरं तर हिला यशसोबत पूजेला बसायचंच नाही आहे. यशचं आणि जे काहीतरी भांडण चालू आहे. यश हा कावेरीशी अजिबातच एकनिष्ठ नाही आहे. हे ऐकून मात्र मला अतिशय राग येतो. कारण अमृता ही काहीही बोलत असते असं मात्र मला वाटत असतं. म्हणूनच ही समोरूनच बोलते की हे सगळं खोटं आहे. हे असं अजिबातच काहीही नाही आहे. कारण की माझा यश जो आहे तो एकनिष्ठ आहे त्याच्या बायकोशी आणि तो अजिबातच इकडे तिकडे डगमगणारा तर अजिबातच नाही आहे. असं म्हणून इकडे यशबद्दल आता जी आहे ती सगळ्या गोष्टी बोलत असते. तेव्हा इकडे आता लगेचच अमृता म्हणते की ठीक आहे, मी डॉक्टरांना बोलवते. डॉक्टरांना बोलवते, कळेलच की कावेरीची चक्कर ही खरी आहे का खोटी आहे म्हणून. त्यासोबतच आता सगळेजण ठरवतात की कावेरीला आतमध्ये बेडरूममध्ये घेऊन जायला हवं. असं म्हणून इकडे आता जी आहे ती म्हणते की ठीक आहे, जा आणि बोलव डॉक्टरांना. कारण मला मात्र खात्री आहे की माझी कावेरी हे असं सगळं अजिबातच करणार नाही म्हणून. असं म्हणून तिचा भरपूरच आता यशवरती विश्वास असतो. तेव्हा इकडे आता जी कावेरी आहे ती खूपच जास्त शॉक असते. तर यश पण हा प्रचंड धक्क्यामध्ये गेलेला असतो. त्याला असं वाटतं की नेमकं आता इथं काय होणार आहे हे तर मात्र मला माहिती नाही आहे. पण इथे आता सगळेजण हे आतुरतेने वाट पाहत असतात की डॉक्टर हे कधी येत आहेत. कारण की इथे सगळ्यांनाही आता जाणून घ्यायचं असतं की नेमकं या घरामध्ये चाललंय तरी काय चाललंय. तर इकडे आता यश हा विचारत असतो की खरंच ह्यांना तसं काय झालंय की हा उगाचच नाटकं करतायत. तर आता इथे यश जो आहे तो कावेरीसाठी दूध घेऊन आलेला असतो. कावेरीला तो दूध देतो आणि म्हणतो की घ्या कावेरी, तुमच्यासाठी स्पेशली मी दूध आणलंय. तेव्हा कावेरी ही नकार देते आणि त्यासोबतच आता यश जो आहे तो तिला दुधासोबत आणलेलं असलेलं ते पण देतो. जे की तो स्वतः आधी देत असतो की त्याच्यामध्ये थर्मामीटर आहे म्हणून. तर इकडे आता यश जो आहे तो उगीचच नाटके करून दाखवत असतो
तेव्हा इकडे खरं तर कावेरीला खरंच ही चक्कर आलेली असते, जे पाहून यशला आता अजिबातच बरोबर वाटत नाही. इथे डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर जे आहेत ते तिला नीट तपासतात की तिला चक ताप आहे का आणि त्यासोबतच चक्करही कशाला आली म्हणून. तेव्हा इकडे लगेचच आता डॉक्टरांना कळतं की कावेरीने हिला काहीतरी ॲलर्जी झाली आहे म्हणूनच हिला चक्कर आली. तर इकडे आता डॉक्टर हे सगळ्यांसमोर सांगतात की हिला कसली तरी ॲलर्जी झाली आहे म्हणून. तरी ते आता डॉक्टरांना पण ओळखणं मुश्किल असतं की कशाने झाली आहे म्हणून. तरी इतक्यातच कावेरी ही स्वतःच बोलते की मात्र मला पण माहिती नाही की कशी काय झाली, पण मला काल कसं तरी होत होतं म्हणूनच मी कोकम सरबत प्यायले होते. त्यावरच आता सगळ्यांना ही गोष्ट मात्र कळून जाते की कावेरीला आता कोकमची ॲलर्जी आहे आणि त्यासोबतच तिला अजिबातच कोकम द्यायचा नाही आहे. असं म्हणून इकडे आता जी डॉक्टर आहे ती म्हणते की मी जे काय औषधं देईल ते घ्या आणि मग आराम करा. तर इथे माझी आहे ती यशला सांगते की कावेरीची काळजी तू घ्यायची आहेस आता. तू नवरा आहेस तिचा. तू नाही घ्यायची तर कोणी घ्यायची असं म्हणून सांगत असते. तर इकडे आता जी कावेरी आहे ती म्हणत असते की बरोबर आहे. तरी ते जी आता विद्या आहे ती अमृताला म्हणत असते की बघितलंस कावेरी बहिणी ह्या अजिबातच खोटापणा करत नाही आहेत असं म्हणून तिला सांगत असतात. इथे आता खरंच तिला चक्कर आली ह्या गोष्टीचा इथे आता नमुना दाखवला जातो. कारण की खरंच कावेरीने स्वतःहूनच कोकम हे खाल्लं होतं आणि तिला खरंच कोकमाची ॲलर्जी होती. तेव्हा इकडे कावेरी ही हळूच तिच्या उशीखालून तिच्या एका टिश्यूमध्ये तिने बांधलेला जो कोकम जो आहे तो काढते आणि तो कोकम आता ती यशला देते. कारण की यशला आता काहीही करून ते फेकायचं असतं. म्हणूनच आता इथे यश जो आहे तो घाबरतो. तो म्हणतो की बापरे कावेरी हे काय केलं तुम्ही? ती पूजा थांबवायची म्हणून तुम्ही खरंच चक्कर आणलीत. हे मात्र खूप कठीण आहे बरं का. तुम्ही स्वतःहून ही गोष्ट केलीत आणि ही गोष्ट एवढी खतरनाक ही मात्र मी अजिबातच बघवली नाही मला. असं म्हणून इकडे यश जो आहे तो खरंच मनापासून तिचं कौतुक करत असतो. कारण की तिने खरंच मनापासूनच ही अशी कुठली तरी गोष्ट जी आहे ती केलेली असते. इथे आता कावेरी जी आहे ती म्हणत असते की जा आता तू, मला खरंच आराम करू दे कारण मला चक्कर ही खरंच आली होती म्हणून. तेव्हा इकडे आता जे मा आहे ती गुरुजींशी बोलत असते की कावेरीची तब्येत खराब आहे आणि तिच्या अशा परिस्थितीमध्ये आपण पूजा करायची हे मात्र मला काही एक बरं वाटत नाही आहे. तेव्हा गुरुजी मला म्हणतात की दोघांनीही एकत्र येऊन पूजा करणं हे गरजेचं नाही आहे. तिने यशने एकट्याने जरी ही पूजा पार पाडली तरीसुद्धा चालेल. आशीर्वाद हा दोघांनाच मिळणार आहे. दोघं नवरा बायको आहेत आणि आशीर्वाद हा दोघांनाच मिळेल. तेव्हा यश हा आता आयडिया करतो. हा जातो आणि कावेरीचं पोस्टर हा घरामध्ये घेऊन येतो. कावेरीचं पोस्टर पाहता क्षणी सगळेजण शॉक होतात. कारण की कोणालाच अंदाज नसतो की यश असं सुद्धा काहीतरी घेऊन येईल म्हणून. सगळेजण आनंदी होतात. कारण की कावेरी नाही आली तरी सुद्धा चालेल, पण मात्र कावेरीचं पोस्टर हे आता घरात आलंय आणि त्यासोबतच आता ते सुद्धा पूजेला बसणार आहे. हे पाहून आता विद्या जी आहे तिला तर खूप आनंद होतो आणि मग ती म्हणते की ही जी आयडिया आहे ती भन्नाट आहे. असं म्हणून आता ते लोक त्या पोस्टरसोबत एक एक सेल्फी काढू लागतात. सेल्फी काढल्यानंतर आता त्यांना पूजेला बसायचं असतं. म्हणूनच आता हे सगळेजण खूप आनंदी झालेले असतात आणि कावेरीचं पोस्टर पाहून आता सगळेजण हे आता पूजेला बसतात. आता म्हणतात की आता मात्र काही जुगाड करायची गरज नाही आहे. कारण की आता यश भाऊजींनी स्वतःहूनच जुगाड हा केला आहे. इतक्यातच कावेरी ही बाहेर पाहते तर यशने आता तिचा हा जो पोस्टर आहे तो आणलेला असतो, जो की आता पूजेला बसणार असतो. कावेरी हिला आता धक्का बसतो. कावेरी म्हणते की बापरे हा माणूस
खरंच वेडा आहे का? ह्याला काही कळत नाही का? ह्यानी हे काय मूर्खपणा केलाय? तेव्हा इकडे आता जी मा आहे ती पण यशचं कौतुक करत असते. ती म्हणत असते की यश, तुझं मात्र खरंच कठीण आहे, कारण की हे असे सगळे जे डोकं आहे ते तूच लढवू शकतोस. आम्हाला तर शक्यच नाही आहे. असं म्हणून इकडे यशचं भरभरून कौतुक केलं जातं. यश हा म्हणतच विचार करत असतो की ही बाई नसली तरीसुद्धा मला माझ्यावरती आशीर्वाद पाहिजे. धनलक्ष्मी ही माझ्यावरती प्रसन्न झाली पाहिजे आणि माझ्याकडे भरपूर हा पैसा आला पाहिजे. म्हणूनच मला हे सगळं करणं फारच गरजेचं आहे. असं म्हणून इकडे यश जो आहे तो स्वतःहूनच मनातच बोलत असतो. इथे आता कावेरीला सगळ्या गोष्टी पाहून शॉक बसतो. कारण हे सगळं कावेरीच्या अतिशय विचारांच्या सुद्धा पलीकडे असतं. इथे आता गुरुजींनी पूजा ही सुरुवात केलेली असते. सगळेजण हे इकडे तिकडे पाहत असतात. तर इतक्यातच अमृता ही पाहते की कावेरी ही खोलीच्या बाहेर आली आहे आणि सगळ्या गोष्टी या पाहते म्हणून. तेव्हा लगेचच आता इथे जी अमृता आहे ती कावेरीला बोलवते. ती कावेरीला म्हणते की कावेरी, अगं आलीस का तू म्हणून? बरं वाटतंय तुला? ये इकडे, इकडे ये. आणि आली आहेस तर सरळ पूजेलाच बस म्हणून. इतक्यातच ही मात्र तिला म्हणते की अशी कशी पूजाला बस? तुला माहिती आहे ना की तिची तब्येत ही ठीक नाही आहे आणि ती पूजाला बसली तर मात्र तिची तब्येत ही अजूनच विकट होईल म्हणून. तेव्हा इकडे आता यश जो आहे तो मनापासूनच पूजा ही प्रार्थना करत असतो. कारण काहीही झालं तरीसुद्धा यश हा स्वतःहूनच पूजेसाठी रेडी झालेला असतो, जेव्हा कावेरी ही त्याच्या बाजूला नसते. इथे आता अमृता जी आहे तिला माहिती असतं की काहीही जरी झालं तरीसुद्धा दाल में काहीतरी काळं आहेच म्हणून. तेव्हा इकडे आता कावेरीला ती स्वतःहूनच बोलवते आणि ही आता अमृतावरती चिडते. कारण कावेरीला ॲलर्जी झाल्यामुळे तिला अजिबातच चालता येत नसतं. तेव्हा स्वतःहूनच तिला म्हणते की जा, आतमध्ये जा आणि तू एक आराम कर. अजिबातच बाहेर येऊ नकोस. तुला बरं वाटत नाही आहे ना? असं म्हणून ही तिला दम देते आणि त्यासोबतच तिला आराम करायला सुद्धा हे सांगत असते. कावेरी ही आता माचं ऐकते आणि माचं आयत्या क्षणी ती आतमध्ये निघून जाते. कारण की तिला ही जी पूजा आहे ती बघण्यात सुद्धा इंटरेस्ट नसतो. कारण तिचा यश हा तिच्याबरोबर नसतो. पण आता ते जो युग आहे त्याने लढवलेली जी ताकद आहे ती पाहून तिला आता कसं तरी होत असतं. इथे आता विद्यावहिनी ही कावेरीच्या खोलीत येते. कावेरीला म्हणते की कावेरी बहिणी, मला माहिती आहे की तुम्हाला अजिबातच बरं वाटत नाही आहे, पण मात्र तुम्ही 5 मिनिटं बाहेर येऊ शकाल का? असं म्हणून इकडे कावेरी ही स्वतःहूनच विचारते की का? काय झालं? काही काम आहे का? तरी ते लगेचच विद्या जी आहे ती सांगत असते की गुरुजींनी आशीर्वाद बोल घ्यायला बोलवलं आहे. ही पूजा तुमच्या दोघांसाठी ठेवली होती, पण मात्र तुम्हाला चक्कर आली म्हणूनच यश भाऊजींना एकट्यांनाच ही पूजा जी आहे ती करायला लागली. म्हणूनच ह्या पूजेच्या पुढच्या विधीमध्ये जर तुम्ही पण सोबत राहाल, म्हणजे आशीर्वाद वगैरे घेण्यामध्ये, तर मात्र तुम्हा दोघांचं प्रेम जे आहे ते असंच टिकून राहील आणि त्यासोबतच तुम्ही आयुष्यभर एकमेकांसोबत असेच राहाल म्हणून. असं म्हणून इकडे विद्या जी आहे ती बोलत असते. तेव्हा इकडे कावेरीच्या मनात काहीतरी वेगळ्याच गोष्टी ह्या चालत असतात. कावेरी जी आहे तिला बाहेर यायचंच नसतं. मुळात युगसोबत तिला बसायचंच नसतं. युग हा मनातच विचार करत असतो की देवा, काही झालं तरीसुद्धा ह्या घरातून मला भरपूर असा पैसा मिळू दे, जेणेकरून सगळेजण हे माझ्यावर प्रसन्न होतील आणि माझ्यावर पैसा ओततील आणि मी माझं जे काही कर्ज आहे ते मिटू शकेल आणि मी लवकरात लवकर एक खूप मोठा हिरो होऊ शकेल. असं म्हणून तो बोलत असतो. तर कावेरी तिच्या विचारात असते की मी बाहेर जाऊ की नको म्हणून. बाहेर गेले तर मात्र इथे खूपच जास्त प्रॉब्लेम होईल आणि नाही गेले तर सगळ्यांना माझ्यामुळे वाईट वाटेल की मी साधी बाहेर
एक आशीर्वाद घ्यायला सुद्धा नाही आले म्हणून. असं म्हणून इकडे आता जी विद्या आहे ती म्हणत असते, तुम्हाला नसेल यायचं तर तुम्ही नका येऊ, मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे, मी जस्ट तुम्हाला सांगते. तेव्हा इकडे आता यश जो आहे तो खूपच जास्त कंटाळलेला असतो, कारण ही जी पूजा वगैरे असते ही त्याच्या ह्याची नसते. ते पूजेला बसून खूपच जास्त विचित्र वाटत असतं त्याला. त्याला असं वाटत असतं की कधीही पूजा संपतीये आणि कधी मी इथून जातो, असं म्हणून तो बोलत असतो. तिथे आता कावेरी जी आहे ती फायनली बाहेर आलेली असते, कारण की तिला आतमध्ये रूममध्ये खोलीमध्ये बसून बसून खूपच जास्त कंटाळा आलेला असतो. इथे आता जी पौर्णिमा आहे ती पण विचारते की कावेरी, आता तुला बरं वाटतंय ना? तर लगेचच इथे ती मला वगैरे सांगत असते की हो, आता मला बरं वाटतंय, आता मला काहीही त्रास होत नाहीये. तेव्हा इकडे आता सगळेजण हे तिचं कौतुक करत असतात की ती लवकरात लवकर बरी झाली आहे आणि तरीसुद्धा बाहेर आली आहे. असं म्हणून इकडे आता यश जो आहे तो पाहत असतो की बरंच झालं कावेरी ही आताच बाहेर आली, कारण की पूजा वगैरे जी आहे ती आता समाप्त झालेली आहे आणि अजिबातच आता कुठलाही गैरसमज नाही आहे. असं म्हणून इकडे कावेरी जी आहे ती पुन्हा आता यशच्या बाजूला बसते. जे पाहून यशला राग येतो, यशला मनस्ताप होतो. यश जो आहे तो तर तिला काहीही बोलत नाही, पण मात्र ते जी अमृता असते ती नीट लक्ष देऊन त्यांना पाहत असते की ते दोघं पण काय करतायत म्हणून. दोघंही एकमेकांकडे अजिबातच डुकून सुद्धा पाहत नाहीयेत आणि त्यासोबतच इकडे यश हा चिडचिड करत असतो. तिला म्हणत असतो सुद्धा की तुम्ही का आलात? तुम्ही 5 मिनिटं अजून थांबला असतात तर मात्र सगळ्या गोष्टी ह्या तुम्हालाच भेटल्या असत्या. असं म्हणून इकडे आता यश हा कावेरीला सांगत असतो. तेव्हा कावेरी हे म्हणत असते की मला थांबायची अजिबातच गरज नाही आहे. इतक्यातच मा जी आहे ती गुरुजींना म्हणत असते की माझे मुलं जी आहेत ते सगळ्या संकटांना पार करून इथपर्यंत पोचलेत. त्यांचे संकट त्यांच्या वाट्यावरचे सगळे दूर करू दे आणि त्यासोबतच त्यांना खूपच चांगलं असं आयुष्य लाभू दे. असं म्हणून इकडे जी मा आहे ती गुरुजींना सांगत असते. तेव्हा इकडे आता गुरुजी आहेत ते पाहत असतात आणि त्यांनी दोघांनाही एक टिक्का दिलेला असतो, जो की आता त्यांना तिकडे देऊन ठेवायचा असतो. इथे आता यश जो आहे तो कंटाळलेला असतो. त्याला ही पूजा आता नको असते. काही जरी झालं तरी सुद्धा ही जी पूजा आहे त्याला करायचीच नसते. कावेरीसोबत तर मुळातच करायची नसते. सगळेजण हे डोळे बंद करून नीट शांततेने पूजा अटेंड करत असतात. इतक्यातच आता यशला त्याच्या मित्राचा कॉल येतो. त्याचा तोच मित्र जो सारखा त्याला पैसे मागायसाठी फोन करत असतो. तेव्हा इकडे यश म्हणतो की अरे, मी तुला लवकरात लवकर जे काही पैसे आहे ते देतो म्हणून तू अजिबातच काळजी करू नकोस. तर त्याचा मित्र हा त्याला घाबरवत असतो की भाई, हा घरी आला होता माझ्या आणि तरी मला खूप मारलंय. तुझ्या पैशामुळे मी सतत इथे मार खातोय, असं म्हणून त्याला म्हणत असतो. तर यश हा त्याला म्हणतो की अरे, अजिबातच काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर येतोय पैसे घेऊन आणि त्यासोबतच पैसेचा बंदोबस्त हा तर मात्र झालाच आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, ह्याच्यापुढे तुला आता मार खायला भेटणार नाही. असं म्हणून तो त्याच्या मित्राला समजवत असतो. त्याचा मित्र जो आहे तो आता ठीक आहे असं म्हणून फोन ठेवून देतो. तरी ते कावेरी जी आहे ती कारले वगैरे कापत असते. तिला आता कारलं जे आहे ते कापत असताना युग पाहतो. युग जो आहे तिच्या जवळ येतो. तिला म्हणते की अरे बापरे कारलं, तुम्हाला कारलं हे खूप आवडतं वाटतं, तुम्ही पण तसेच आहात ना कारल्यासारखं. तेव्हा लगेच तिथे युग हा जो आहे तो म्हणतो की नाही, बरोबर आहे, तसं पण तुम्ही कारल्यासारखं दिसतं सुद्धा. मला तर विचारा कारल्यावरतीच दया येते, कारण त्यांच्यापेक्षा पण तुम्ही जास्त कडू आहात. असं म्हणून इकडे कावेरीबद्दल तो नको त्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलत असतो. तेव्हा इकडे युग जो आहे तो कावेरीला घाबरतो आणि त्यासोबतच म्हणतो की मला माफ करा, मला तसं काही एक बोलायचा हेतू नव्हता, पण मात्र तुम्ही बोललातच तसा म्हणूनच मी सुद्धा तसंच बोललो. असं म्हणून इकडे तो बोलत असतो. तर पुढील भागामध्ये इकडे मा जी आहे ती आता सगळ्या गोष्टी ह्या नीट पाहत असते आणि सगळ्यांनाच घरामध्ये हे बोलून घेतलेलं असतं
आणि त्यासोबतच इथे विद्या जी आहे ती आता तिच्याकडे असलेला तो विषय हा माकडे काढते.